कन्सोलमध्ये ऑब्जेक्ट प्रिंट झालाय. ओके. मग आता जो हा कन्सोलमध्ये जो ऑब्जेक्ट प्रिंट झालाय, तो ऑब्जेक्ट मला काय करायचा आहे, एका एपीआय ला पाठवायचा आहे. कोणत्या? जी ही युजर अंडरस्कोर रजिस्ट्रेशनची जी URL आहे, ह्या URL ला मला डेटा पाठवायचा आहे. जसं की काय काय पाठवायचं आहे, युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. मग जसं की आपण त्या ऑब्जेक्ट मध्ये बघा काय काय आहे ऑब्जेक्ट मध्ये, युजर ईमेल, मोबाईल आहे, नेम आहे, पासवर्ड आहे. मग जर हा ऑब्जेक्ट मधला जो डेटा आहे, तो ऑब्जेक्ट मधला डेटा आपल्याला ह्या URL ला पाठवायचा आहे, राईट? मग त्या URL ला डेटा पाठवायची असेल तर आपल्याला मदत घ्यावी लागेल एका पॅकेजची. जसं की त्या पॅकेजचं नाव आहे Axios. मग इथे मी इम्पोर्ट Axios फ्रॉम, ठीक आहे, फ्रॉम Axios. ठीक आहे, सिंपल मी ते API ला काय केलं, इथे कॉल केला. मग मी काय करतो, जसं आपण ह्या क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करणार तर आपली जी एपीआय आहे ती एपीआय ला हा डेटा सगळा जाणार. कधी? की आपला हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर. मग इथे बघा, फॉर्म सबमिट झाल्यानंतर हा क्रिएट अकाउंटचा काय होतं, एक फंक्शन कॉल होतंय आणि त्या फंक्शनच्या आतमध्येच आपण काय करू, त्या एपीआय ला कॉल करू. मग त्या एपीआय ला कॉल करायची असेल तर Axios डेटा आपल्याला घ्यायचा आहे का द्यायचा आहे? आम्हाला डेटा द्यायचा आहे. त्यासाठी पोस्ट, ओपन राऊंड, क्लोज राऊंड, त्यामध्ये काय असते, URL असते आणि URL नंतर कोमा देऊन इथे ऑब्जेक्ट द्यायला लागतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जो डेटा आपल्याला पाठवायचा आहे तो पाठवण्याचा डेटा इथे कोमा देऊन आपल्याला ओबीजे मध्ये तो डेटा पाठवायला लागतो. त्यानंतर ऍज इट इज सेम डॉट देन राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो सर्व्हर कडून रिस्पॉन्स, आणि जो रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. रिस्पॉन्स आणि इथे प्रिंट करू आपण रिस्पॉन्स. ओके. आणि जी URL आहे ती URL पण आपल्याला टाकायला लागेल. जस्ट मी इकडे आलो, त्या PDF मध्ये URL कॉपी केली, कोड मध्ये आलो आणि URL च्या जागी मी URL इथे पेस्ट केली. ठीक आहे. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केले तर आपल्याला कन्सोल मध्ये काय दिसतंय का? काही नाही दिसत. ओके. जसं की मी इथे एक माझा डेटा टाकला दत्ता नावाचा, माझा एक मोबाईल नंबर टाकला 7249329153, एक ईमेल ID मी फिल केला आणि माझा पासवर्ड टाकला 123. जसं मी इथे क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलंय तर ती एपीआय कॉल झाली आणि ती एपीआय कॉल झाल्यानंतर मला कन्सोल मध्ये एक रिस्पॉन्स आलाय आणि त्या रिस्पॉन्स मध्ये बघा काय काय भेटलंय मला इथे, कॉन्फिग, डेटा, हेडर, रिक्वेस्ट, स्टेटस, आणि आपल्याला महत्वाचा कोण असतो, तो डेटा. आणि डेटा मध्ये बघा काय आलंय, की एक डेटा आलाय आणि दुसरा आलाय मला स्टेटस. आणि स्टेटस काय आलाय, स्टेटस आलाय सक्सेस. म्हणजे जो काय आपला डेटा आहे, जो आपला हा फॉर्म मधला डेटा आहे, हा फॉर्म मधला डेटा सक्सेसफुली आपला एपीआय ला किंवा त्या URL ला पोस्ट झालाय. पॉइंट क्लिअर इथवर ऑनलाईन मध्ये समजलंय ना काय केलंय आपण? ह्या बारचीने एपीआय ला डेटा दिलाय, घेतला नाही आपण, डेटा दिलाय पोस्ट मेथड. ओके. जस्ट अजून एक छोटासा टॉपिक घेऊ. टॉपिक म्हणजे जो एरर आहे आपल्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे तो. आता जसं बघा, आपला डेटा त्या एपीआय ला सक्सेसफुली गेला. ठीक आहे. जसं आपण हा डेटा सक्सेसफुली गेला की त्याच टायमाला आपलं जी काही पेज आहे ते पेज चेंज झालं पाहिजे. जसं की आपण अकाउंट क्रिएट केलं, की अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपण रिडायरेक्ट झालो पाहिजे लॉग इनच्या पेजला. कुठे झालं पाहिजे आपण? लॉग इनच्या पेजला. जसं की मला सांगा, सपोज तुम्ही ठीक जस्ट अकाउंट बनवलं, रजिस्ट्रेशन केलं, मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही कुठे जातात, लॉग इन पेजला जातात आणि लॉग इन पेज मधून काय करतात, तिथून तुमचं अकाउंट लॉग इन करतात. मग त्याच प्रकारे आपल्याला काय करायचंय,
जसं आपलं अकाउंट क्रिएट होईल, जसं आपल्या त्या एपीआय ला डेटा जाईल, की आपलं पेज चेंज झालं पाहिजे. जसं की मी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करेन, जसं माझं अकाउंट क्रिएट झालं की आपण लॉग इन पेजला रिडायरेक्ट झालं पाहिजे. कुठे रिडायरेक्ट झालं पाहिजे? लॉग इन पेजला. मग त्यासाठी आपल्याला रिडायरेक्ट करण्यासाठी काय करायचं माहितीये, की एक पॅकेज आहे, सिंपल पॅकेज आहे, एकदम ती पॅकेज सोपं आहे. ठीक आहे, जस्ट पॅकेज आहे एक. जसं की त्या पॅकेजचं नाव आहे नॅव्हिगेशन, यूज नॅव्हिगेशन. मग जसं की मी ते नॅव्हिगेशन करण्यासाठी किंवा रिडायरेक्ट करण्यासाठी त्या पॅकेजला इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट यूज नॅव्हिगेशन घेतलं, मी त्या पॅकेजला काय केलं, इम्पोर्ट केलं. कुठून केलं? रिॲक्ट राऊट डॉ मधून. तुम्हाला सजेशन येऊन जाईल. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला डबल दाखवतो. मी ते काय करतो, इम्पोर्ट कुणाला, यूज नॅव्हिगेशनला इम्पोर्ट केलं. त्या यूज नॅव्हिगेशनला इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, जी काही नॅव्हिगेशनची फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. जसं की मी ते सांगतो, नॅव्हिगेशन नावाचा एक व्हेरिएबल बनवला किंवा नॅव्हिगेट नावाचा एक व्हेरिएबल बनवला. आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी काय करतो, जो हा यूज नॅव्हिगेट नावाचा जो पॅकेज आपण इम्पोर्ट केलाय त्याची फंक्शनॅलिटी सगळ्या त्या व्हेरिएबल मध्ये काय असेल, स्टोअर असेल. मग आपल्याला कोणत्या पेजवर कुठे जायचंय ते आपण कुणाला सांगणार, ह्या नॅव्हिगेशनला. जसं की मला काय सांगायचंय, जशी आपली एपीआय कॉल झाली, त्या एपीआय मधून आपल्याला डेटा भेटला, तर काय करायचं, की लॉग इन पेजला नॅव्हिगेट करायचं. कुठे करायचं? लॉग इन पेजला नॅव्हिगेट. मग आपण सांगणार नॅव्हिगेट कोणत्या पेजला, की स्लॅश लॉग इनला पाठव. कुठे पाठव? स्लॅश लॉग इनला. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं पेज, जसं एक डेटा मी फिल केला, एबीसी, मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आय डी टाकला, सेकंड टाकलं मी पासवर्ड. जसं मी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलं, तर बघा कोणत्या पेजला आलो मी. इथे बघा URL मध्ये बघा कोणत्या पेजला आहे मी, लॉग इन पेजला आलो. कसं आलो, की मी इथे सांगितलंय ना, जशी माझी ती एपीआय कॉल झाली, त्या एपीआय ला माझा डेटा गेला, की तू काय कर, नॅव्हिगेट कर. म्हणजे काय कर, रिडायरेक्ट कर. कुठे रिडायरेक्ट कर? स्लॅश लॉग इनच्या पेजला. जसं की मी ते सांगितलं, तू जायचं कुठे, स्लॅश प्रोडक्ट पेजला. जसं इकडे आलो मी, एक डेटा फिल केला, एबीसी, मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आय डी टाकला, पासवर्ड टाकला, आणि इथे क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलं. आता बघा कोणत्या पेजला आलो मी, प्रोडक्ट पेजला. कारण मी इथे सांगितलंय आहे ना, माझी एपीआय कॉल झाली की त्यानंतर नॅव्हिगेट कुठं कर, स्लॅश प्रोडक्टला. बट आपल्याला स्लॅश प्रोडक्टला नाही पाठवायचं, स्लॅश लॉग इनला पाठवायचे. जस्ट ट्राय करू आपण एकदा. दत्ता नाव टाकलं माझं, एक मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आय डी टाकला, आणि माझा पासवर्ड टाकला, आणि क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलं. तर कोणत्या पेजला आलो मी, इथे बघा लॉग इन पेजला आलोय. समजला इतर पॉइंट ऑनलाईन मध्ये.